बघा आमचं जेवण झालेलं आहे. दिदाबाई जेवण करत आहे. यशदादा जेवण झाले. इथं हर्षद जेवतोय. पूजा मॅडम काय तर बोलत होते. काय बोलतो पूजा मॅडम? पोरं म्हणतात चपाती बनव मम्मी चपाती बनव. हा म्हणलं रात्रीची चपाती नाही खायची भाकरी खायची. अच्छा. आता हॉटेलमध्ये आपण मटण भाकरी खायला जातो हा त्यावेळी ही भाकरी हा त्या एका भाकरीमध्ये 2 भाकऱ्या बनवून हा 50 रुपये कमवते हॉटेलवाले. हो, एक भाकरी 25 रुपयाला. तर मी तेच म्हणते की आपण 4 भाकऱ्या जर घेतल्या हा तर 2 किलो ज्वारीचे पैसे निघतात हो. हॉटेलवाल्यांना. त्यावेळी आपण घरात 4 हा. भाकऱ्या सुकाने खाऊन हा. 1 किलोच्या पिठात व्यवस्थित राहू. पण पोरं म्हणतात चपाती पाहिजे. हसतोय बघ कसा हसतोय माग. हा भाकरी द्यायची यांना, अजिबात चपात द्यायचं नाही. कोण जर आगाऊपणा केला की मला सांग, एकेकाला फटके लावतो. हा कळलं का रे? तुला पण कळलं काय? अजिबात चपाती मागायची नाही, नुसती भाकरी खायची. हा आम्ही लहान होतो, हायब्रिडच्या भाकऱ्या खाऊन हॉस्टेलमध्ये राहायचो. तुम्हाला तर ज्वारीची भाकरी भेटत्या वय रे काळ्या. ए काळ्या. हसतोय अजून. हर्षदला अशी चपाती नाही चावत, हा. 4 चपाती लगेच चावते. हा चहा चपाती जो आला गोऱ्या. आणि ह्यो गोऱ्या आमचा म्हणतो चपाती का नाही बनवली मम्मी. म्हणून मी भाकरी विषयी माहिती सांगितली पोरांना. हा. आणि सर्वात आहे ना, ही आमची पोरगी लय बेकार जेवणाच्या बाबतीत. बघा बघा ते कसं कांदे, काढले टमाटे टमाटे कांदे कसं काढलेत बाजूला. कसं हिची तब्येत वाढल. सुकडी बोंबील. खाताना पण ती कशी खाते बघायची तुम्हाला. हा बघ तोंडाला ना त्यात भात आहे ना हे करून देत नाही. ते बोट तोंडात जाणार नाहीत असं खाती. का? इससे आपको नहीं मिल सकता कुछ. क्या कुछ नहीं मिल सकता. इससे आपको लाइक नहीं मिल सकते. लाईक का छोड, जो है वो है. माणसाने असं जेवण करावं, 5 बोट तोंडात गेली पाहिजेत, तेव्हा अंगी लागते अन्न. कळलं काय? हा असं निवडून जो खातो ना त्याच्या अंगी आयुष्यभर अन्न लागत नाही, सुकडं बोंबीलच राहते. कळलं काय? निवडून जे जे खातात ना ते तब्येत इकडं कॅमेरा केला की तोंडात घास घालते. ही बघ पोरगी.